अशाच ताज्या व महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या नाशिक प्लस न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला। धक्कादायक पाडळदे गावात 15 वर्षीय अल्पवयीन मुलाचा मृत्यू, आरोपित ताब्यात। या घटनेने गावात एकच खळबळ। फाशी झालीच पाहिजे, आरोपीला फाशी झालीच पाहिजे, आम्हाला न्याय मिळालाच पाहिजे। कल्पनाबाई बैराम माळी, मना पोऱ्याला त्यानं घी गे असं मला न्याय पाहिजे। समाधान आई सोमनाथ। हा कुठे घेऊन गेला? शेतात घेऊन गेला होता त्याचा। त्यानं वावर मग घे गयाल आणि मन आपसत ना मन बैल हाय बदलाईनी लागूत मन बैल तर ते बांधेल तर जागा बदलाईन घरी येऊत मन त्यानं घरच आणणार ना 9 वाजे घ्या तरी घर ना आणणार त्यानं। हा मग आम्ही अजून फोन लाये त्याले फोन लाया मग त्याला ते त्यांनी माय सांगते तर मग तो घरच झोपेल समोर असं सांगे। मग अजून परत आम्ही गावामधून डाला लटकणार मग अजून परत 2 वाजेला फोन लाया तर म्हणे अजून झोपेलच म्हणतो। मग परत अजून 4 वाजेला गे आमो मग महिना गे मग जेठ गया मग जेठला सांगा लटकना तो म्हणे मी गी झालो तू म्हणे। मग आमना बटा नातेवाईक गया तो बटा आजूबाजू दखाडे येर कुठे दखाडे येर मा ढकलेल होता त्यांनी। सोमनाथनी त्यांनी पोलीस स्टेशन मालेगाव तालुका येथे काल दिनांक 12/9/2025 रोजी संध्याकाळी फिर्यादी नामे कल्पना बैराम माळी वय 35 वर्ष राहणार पाडळदे यांच्या 15 वर्षाच्या मुलाला यातील आरोपी सोमनाथ इरामन जिंजर राहणार पाडळदे त्याच्या मोटरसायकलवरती शेतात बैलांना चारा टाकण्याकामी घेऊन गेला आणि त्यानंतर तो मुलगा आला नाही। त्या संशयावरनं पोलीस स्टेशन मालेगाव तालुका येथे फिर्यादी नामे कल्पना बैराम माळी याने त्याच्या मुलाचा खून झाल्याबद्दलचे जीवे ठार मारल्याबद्दलचा रिपोर्ट दिल्याने पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि सोमनाथ हिरामन जिंजर पाडळदे याला आम्ही तपासकामी ताब्यात घेतलेला आहे। तपासांती तपास सुरू आहे।